सो हे गाईज, स्वागत आहे तुमचं न्यू ब्लॉग मध्ये. आम्ही पुन्हा एकदा चाललेलो आहोत. गोवा वाइब्स फुल मजा आने वाला है गोवा में. 2 महिना आधीच आम्ही तिकीटा बुक केली आणि जसा जसा दिवस पलटते तसा आम्हाला वाटते आजचा दिवस कधी येईल आणि तो फायनली आजचा दिवस आलेला आहे. 2 दिवस आधीच मिनी बॅगा सगळ्या फुल हार्डमध्ये पॅक केलेल्या आहेत, म्हणजे पटापट घाई नको. आजचे दिवस आला त्याच्यामुळं 2 दिवस आधीच मिनी बॅगा सगळ्या पॅक केल्या. आता चला, निघायची वेळ माझी झालेली आहे. ट्रेन आमची आहे 12:30ला. आम्हाला 2 तास लवकर निघायला लागेल, कारण फुकट तिकडं जाव ट्रेन आपली जाईल, लफडा नको म्हणून आम्ही 2 तास आधीच जाणार आहोत. 12:30ची ट्रेन आहे. 10-10:30 पर्यंत आम्ही निघू. जाम मजा येणार आहे. आपली टोटल पोरं आहे 16 जण आम्ही ट्रेनमध्ये जाणार आहोत. आणि मेन गोष्ट का आला, पहिली 14 जणांची तिकीट बुक केली, नंतर 2 जण वाढलं, त्याच्यामुळं आमच्या ट्रेनमध्ये 14 जण आहेत. आणि 2 तास म्हणजे एक ट्रेन आहे 12:30ची, एक ट्रेन आहे 1:30ची. आता 2 जण 1:30ची ट्रेनमध्ये येणार आहे. चला, आता 2 तास आम्हाला तिकडं पण वेट करायला लागेल यांच्यावर. आता इशी आम्ही निघू. सगळेजण बाहेर उभा आहेत बॅगे सगळं रेडी करून. चला, आता निघल्यावर फायनली बॅगे घेतल्यावर मिळतं तुम्हाला. गाईज बघू शकता, फायनली आम्ही सगळेजण बॅगे घेऊन सगळं निघलेलो आहोत. आम्ही जावाला पनवेलला 2 ऑटो केले आणि आमच्या ऑटो पण आता आलेले आहेत. सगळी पोरं आधीच पुरं गेली. बघू शकता, ही आमची सगळी 16 जणांची टोली आहे. ओह माय गॉड, काय बोलतो प्रमाणे यंदा पण आपण चाललेलो आहोत. हो, 100% बाबा. ट्रेनला चला, आपण ट्रेनला भेटू. चला, लेट्स गो गाईज. ये देखो गाइस, अभी हम लोग जा रहे हैं. बघू शकता, सगळे बॅगा भरून रेडी झालं. आता इच्छी फायनल आम्ही सगळेजण एकत्र होऊ आणि निघू. गाईज, आमचा लवकर निघायचा कारण म्हणजे यो बघू शकता गाईज, ट्रॉफिक बघू शकता तुम्ही. आम्हाला माहिती होता 100% आम्हाला ट्रॉफिक लागल, म्हणून आम्ही 2-2.5 तास लवकरच निघलो. कारण चिरला हवेला फुल ट्रॉफिक असते, ते आम्हाला आधीच माहिती होता. चला, आता पटापट आम्ही सगळेजण ट्रॉफिक सोरवतून दिग्गज लोक उतरलेले आहेत. गाडीबिरीची विनी पाटील बघू शकता, पार एकदम लास्ट पर्यंत लाईन गेलेली आहे. चला, आता जसा आम्हाला ट्रॉफिक हटवता येईल तसा आम्ही हटवायचा प्रयत्न करू. गाईज, फायनली आम्ही पोहोचलेले आहोत पनवेल रेल्वे स्टेशन. बघू शकता, आम्ही सध्या इथं बॅगा वरती टाकलेल्या आहेत, त्या आता खाली उतरवतून, कारण आमचे रिक्षा 8+16. चला, आता रेल्वे स्टेशनचे जवळ गेलं मिळतं तुम्हाला. गाईज बघू शकता, फायनली पनवेल रेल्वे स्टेशन. सगळ्यांच्या बॅगा बघू शकता, फुल टाईममध्ये अख्खी चिरनेरची आमची टोली आलेली आहे. प्रॉपर 16 जण आम्ही. आता इथं थोडा हॅपी जर्नी स्टेटस चालू आहे, फोटोशूट थोडी. सिद्धेश पण आमचा एक ब्लॉगर आहे, न्यू ब्लॉगर. चला, आता आमची ट्रेन पण आलेली आहे. आमच्या ट्रेनचं नाव आहे कोकण कन्या. बघा, लाईनी विनी सगळे पद्धतशीर उभे आहेत. त्यांना वाटते आता मी फोटो करते. अरे फोटो बिटो नाही, पहला अपना ब्लॉग चालू, बाद में सब फोटो चालू है भाई, टेंशन नाही लेने का. यांना अजूनपर्यंत वाटते मी फोटो करते, पण सगळेजण लाईनीन उभं राहिलो ना. मी ट्रेन का अजून येई नाही, काय याचे बाई ना, अर्धा-1 तास झाला ट्रेन का अजून येई नाही. सगळी पब्लिक बघा वेटिंगला आहे. पिया, आपली ट्रेन कधी येईल का वस्ती लावून इथं? हा भाई, ट्रेन येईल आपली आता अर्धा-1 तासात. चला, आता आवडी कल काढली, थोडी कल करायची बाकी आहे. येईल आमची ट्रेन. तब तक हम लोग वेट कर रहे हैं यहाँ पे. गाईज, फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहोत. आमच्या ट्रेनचं नाव आहे कोकण कन्या. 1 नंबर भाई, मस्तपैकी प्रत्येकाला आरामात लावून. काय रोहन पाटील, काय बोलतो ट्रेनमध्ये, कसा वाटतं आपला? काय बोलतं भाई, आता तसं आपल्याला ऍडजस्ट करायला लागेल, काय विषय नाही. सुमित पाटील बघू शकता, डायरेक्ट वरती बसलाय. चला गाईज, आता मस्तपैकी रात्री कडक झोप काढू. झोपता येणार नाही तरी तसाच डोळा लावायला लागेल. मस्तपैकी आराम करते, थोडा जाग आली तर उठीन, नाही तर झोपतो नाही ना, तरी बघूया याच्या पुढं काय होतं आपला, तर तुम्हाला मी अपडेट देत राहील. म्हणे काय धावतं, जागा कुठं आहे तुझी? हा, काय
आई शपथ का ब्रेकडान्स आहे इथं, ब्रेकडान्स एक नंबर. जागा कुठे आपली? हा बघू शकता काही दरवाजा बॅकअप आहे इथे, बेसिंग सगळं इथं, साईडला संडास बाथरूम. चला बघूया आता आपला कसा आहे. आपली पोरं सगळी तिकडे बसली. काय बोलतो रोहन, जागा कुठं आहे तुझी? एक नंबर भाई, टॉपर असलो तू, विषय नाही. विषय पुरे झोपले प्रणित ठाकूर. बॅग नाही, स्वतःच्या बॅगी स्वतःने सांभाळायच्या. पाहिला आणते सोड. अजून कोण आपली बरं आहे, कोण कोण आहे? कोण आहे? हा विंदनचा पिया. विंदनचा पिया, विंदनची पिया. तुला कसं वाटतं ट्रेन मध्ये? चांगलं वाटतंय. इथं मुरलीधर पाटील मस्तपैकी टॉपला झोपलेला आहे पद्धतशीर. चला आता आपण रोहनची परीक्षा घेऊया. रोहन, काय खावा पिवायला आणलंच का ना आपल्याला? व्हिडिओ चालू आहे थांब थोडा. अजून काय नको, फक्त काय खावाय बिवायला फोडलास तर कॉल लावला की जेल धावला इथं. कारण खावाला रात्री भूक लागते. खावायला पाहिजे मग आता नको, नंतर खावायला पाहिजे असेल तर खावायला बघू कुठं आहे, काय काय काहीच मस्त. आता खावायला बघू पर्यंत काय काय आणलेलं आहे. खावायला बोललो खाई कडक प्रणय मुंबईकर चकली जबरदस्त. और क्या क्या ये सही है भाई, जबरदस्त. काहीच मस्त पैकी झोप लागली ट्रेन मध्ये, एक नंबर वाटला. हा हा बाहेरचा व्ह्यू बघा काहीच. धुका एक नंबर आहे. पण धुका कसा आहे बाहेर? एक नंबर आहे. जबरदस्त आहे ना, काय दिसत नाही समोरचा पण. एकदम भारी आहे धुका, जबरदस्त. चला आता डबल आपली जागा धरते ना, त्या मोबाईल पडला तर डबल ट्रेन सुटली तर डबल लफडा होईल. काही मस्त सकाळ सकाळ सुटलो, टोन पिन ठेवला, प्रॅक्टिस केलं आणि आम्ही सगळेजण म्हणजे 4-5 जण मस्तपैकी घरची बुर्जी आणलेली, बुर्जी भाकरी. आणि इथं रोहित मालवणी काय बोलता याला, उपमा, स्पेशल उपमा, व्हाईट और येलो उपमा. ते करणनी पण घेतला व्हाईट आणि येलो उपमा. ते आपल्याला उपमा काय जमा नाही, आपली बुर्जी बिर्जीच बरी वाटते. काय राहत बुर्जीच भारी ना, एक नंबर. बघा बाहेर पण व्ह्यू एक नंबर वाटते. जबरदस्त. चला आता नाश्ता करते, त्याच्यानंतर भेटतो तुम्हाला. फायनली आम्ही ट्रेनमधून उतरलेलो आहोत थिविमला. आता आम्ही एक ट्रॅव्हल केलेली आहे. त्या ट्रॅव्हलवाल्याला कॉल केला, तो पण आता येतच असेल. त्यापैकी ट्रेनचा प्रवास एकदम चांगला गेला पोरांचा. बघा आमची ट्रेन कोकण कन्या, एक नंबर आहे ट्रेन. सगळ्यांचं वेगवेगळं डबं होतं, याला गाड त्याला गाड होता, तरी आम्ही चालून एकत्र मिळत होतो. चला आता मेन शॉट काय झाला, 14 जण आम्ही एकी ट्रेनमध्ये होतो आणि 2 जण वेगळी ट्रेनमध्ये होतं. आम्ही 12:30च्या ट्रेनला बसलो, त्यांची ट्रेन होती 1:30ची. ट्रेन कॅन्सल झाली, डायरेक्ट ते 6:30ची ट्रेनला बसलं. लय बेकार शॉट झाला. असा वाटला ट्रेन ते डायरेक्ट येणार ना गोव्यान, तरी पोरा आली आणि कसं तरी मॅनेज केला. मला देवाची कृपा निघलो आम्ही. सिद्धेश बघू शकता ट्रेनमध्ये उतरलाय आणि बॅगा कशा वागवते. सिद्ध्या काय बोलतो? हा कोकण आहे, गोव्यान पण कोकण बेकार आहे. आणि सिद्धेश तुला ट्रेनला कसा वाटला, प्रवास कसा आला? भारी. आता सिविमला उतरलो आणि आता आपण रिक्षाने तर ट्रॅव्हलर्स करू आणि डायरेक्ट. आणि मी काय म्हणते विनीतचा शॉट कसा आला? वेडनेसचा 5ला निघलं, त्यातले 3-4ला येतील. बेकार शॉट झाला ना तो. आपण झोपू. 1:30ची ट्रेन होती ती कॅन्सल झाली आणि डायरेक्ट 6:30ची ट्रेन भेटली. नशीब त्या एक बारा झाल्याने तर बेकार डायरेक्ट टांगावलटी घरी भरायला झाली असती. चला आता गाडी आमची येतच असेल. फटाफट गाडीवाल्याला कॉल केला, तो पण आता येतच असेल. गाडी जवळ गेल्यावर मिळतं तुम्हाला. इथं पण बघा थिविम स्टेशनला गर्दी किती आहे. गाईज फायनली आपली ट्रॅव्हल्स आलेली आहे. आता याच्यामध्ये आम्ही सगळेजण पद्धतशीर बसू. पाहू शकता सगळी पोरं वेटिंग आहेत, कधी दरवाजा खोलतोय आणि कधी बसतून. आमचा गाडी नंबर आहे. पहिला बॅगा टाकू, त्याच्यानंतर
सगळी पोरं आम्ही आतमध्ये बसू. ही ट्रॅव्हल्स आपल्याला थिविम्स वरून कलिंगड बीचला ड्रॉप करेल. चला आता बघूया ट्रॅव्हल्सचा प्रवास आपला कसा होतोय. ट्रेनचा प्रवास मस्त झाला, एकदम झोपू विपून पद्धतशीर गेला. आता बघूया ट्रॅव्हल्सचा प्रवास आपला कसा होतोय, काय तुम्हाला मी अपडेट देत राहील. गाईच बघू शकता तुम्ही, सगळं जण कसं पद्धतशीर बसलं. रोहन कसं वाटतंय गाडीत? एक नंबर. ट्रेन मध्ये भारी वाटते का तुला, गाडीत भारी वाटते? ट्रेन मध्ये वास कसा होता? आमच्या साईडला बेकार बेकार काम होता ट्रेन मध्ये वास. चला आता आम्हाला फक्त 20 मिनिटाचा प्रवास राहिलाय, त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट रूम मध्ये जाऊ आणि मस्तपैकी फ्रेश होऊ. त्याच्यानंतर कपडे चेंज, नंतर जाऊ मी सगळं जेवण बिवण बनवून बीचवर. सगळ्यात पहिलं आम्ही मासली घ्यायला जाऊ. ते बघूया आता काय कसं होतंय, तुम्हाला सांगतच राहील. गाईच फायनली आम्ही 10:32 सकाळी कलिंगड बीचला पोहोचलेलो आहोत. आता फक्त आम्हाला 100 मीटर चालायचं आहे, म्हणजे 100 मीटर आमची लांब रूम आहे. चला आता रूमवर गेल्यावर मिळतो तुम्हाला. चलो 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 सब लोग जा रहा है, देखो बैग लेके. उधर पीछे 3 आदमी आ रहे और इधर हम लोग 8 आदमी जा रहे हैं. अभी 2 आदमी हमारा ट्रेन में फंसा हुआ है, क्योंकि वो लोग 6:30 बजे ट्रेन में बैठे सुबह. बहुत लफड़ा हो गया, ट्रेन कैंसिल हो गई. काय झापरी बघू शकता, झापरी, गोव्याची झापरी. जय जय झापरी बघलीस का नाही? कशी होती झापरी? काय ओह माय गॉड. सध्या आम्हाला इथं डेमो रूम दिलेली आहे. सध्या आमचे बुकिंग रूमची क्लिनिंग चालू आहे. डेमो रूम दिलेली आहे आम्हाला रेस्ट करायला, कारण लग्न आली पोरा म्हणून रेस्ट करायला रूम दिलेली आहे 1 तासासाठी. नंतर आम्ही AC रूमची क्लिनिंग झाल्यावर दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट होऊ. हे फॅन बिल लावा, AC BC नाही आहे. बघू शकता इथे AC BC नाही याच्यात. आमची रूम AC वाली बुकिंग आहे. आईज बघू शकता, सिद्धेश्वर शिनेकर रूम आल्या आल्या बॅगे टाकायची खोटी ना, ताबडतोब चायनीज वर. भूक लागली तर नाही का, राईस बीस मागवलास का काय? कडक साधा काम नाही भाई. फिश अँड क्रॅब सी फूड रेस्टॉरंटला आलो आम्ही. चिकन थाले चांगल्यान सगळ्यांना जेवायला. बघा आतमध्ये बनवल्यान 13 चिकन थाल्या चांगलेल्या आहेत. आम्ही बघा इथं चालू आहे आमची ऑर्डर पॅक करताना. त्या मस्तपैकी इथं बसा बेसायला आहे, पण आम्ही इथं बसणार नाही. आम्ही या चिकन थाल्या रूमवर नेऊ. मला इथं थंडा बिंडा आहे, पण ब्रिजर नाही. आपला ब्रँड ब्रिजर असते. ब्रिजर दिसली असती तर ब्रिजर घेतली असती. रेडबुल आपल्याला आवडत नाही, ब्रिजर असती तर लगेच घेतली असती. चला आता थोड्याच वेळामध्ये आपली ऑर्डर तयार होईल, चिकन थाली. आता इथं ऑर्डर दिली. आता आम्ही चालून बाहेर मसाला काजू घ्यावाला. चला आता रोहित, करण आणि मी चाललोय मसाला काजू घ्यावाला. पाटील काजू हाऊस मस्तपैकी आलून मसाला काजू घ्यावाला. 1 नंबर लागतात गोव्याचा मसाला काजू. बघू शकता सगळे प्रकारचं चॉकलेट पण आहेत. मसा बिसाला काजू फुल हार्डमध्ये आहेत. हे बघा सगळं प्रकारचं चॉकलेट 1 नंबर भाई. जय कुठला घेशील? सगळा बाबा ऐकायला लागेल तुला, त्याच्यानंतर भेटेल सगळा. तुम्हाला मसाला काजू दाखवते. या घेऊ घरात आम्हाला. आपण आता मसाला काजू बघ गाईच. हे मसाला काजू 1 नंबर. आणि हे ग्रीन काजू. ग्रीन काजू म्हणजे माहिती नाही काय, पण दिसतात समोर ग्रीन काजू बोलव ग्रीन काजू. आणि हे कुठलं आहे ते माहिती नाही, राखाडी कलरचं. 1 नंबर लागतं. जाई कसं लागते पद्धतशीर ब्युटीफुल 1 नंबर. काजू बोलव साधं काम नाही. विषय नाही भाई. एक नंबर. बरणी घे डायरेक्ट. कशी पाहिजे? 340 नको. या 12 गोव्याची डगरा. हवा चालू आहे आपण चालू. चॉकलेट आहे गोव्याचा.
अरे भाई चॉकलेट बोललो चॉकलेट विषय नाही काय घे काय पाहिजे त्या आपलाच आहे नंतर कधी हे ही बाई गोन घेऊन चल पालू गोन घेऊन निघू चला काहीच आता चाललो आम्ही वेगळीकडं मसाला काजू घेतला आता चालू वेगळी दुकानात कमी कर नाही मग कॅन्सल चल कमी मी कर नाही मग कॅन्सल घेवाचा नाही डायरेक्ट चालू आता वेगळी दुकानात वेगळी दुकानात आलो आणि आम्हाला इथं भाव पटलेला आहे जो काय काय सेम रेट काढला ते दुकानानं आम्हाला कमी नाही केला ती दुकानात मस्तपैकी 180ला दिलं की दोनशे बोललेला पण 180ला एक पॉकेट दिला 3 पॉकेट घेतलं आता मस्तपैकी ब्रिजर सोबत मसाला खातो एक नंबर ब्युटीफुल वंडर एक नंबर भारीचे काय बोलतो एक नंबर नाही विषय खोल भाई मसाला काजू बोललो एक नंबर गोवा बोललो कांगा पलटी घोरी परा काय बोलतो गोर लागतात ते बोर लागताना अजून तो विनीतचा तिकीटच आहे त्यांची ट्रेन लेट झाली म्हणून तुझा शॉर्ट झालाय तो तरी नशीब ती ट्रेन भेटली आणि ते पण आता येतील एका तासामध्ये येतील ते तोपर्यंत आम्ही पण थोडा वेट केलाय ते बघूया तरी आपलं चालूच आहे ब्रिजर चालूच आहे तर आता इशी निघतो आम्ही डायरेक्ट इकडे ऑर्डर दिलेली आहे चिकन हांडीची इकडे ऑर्डर घेतो आणि जातो डायरेक्ट चिकन थाली हाँ बराबर दिमाग चल रहा है भाई का चल रहा है ना समझ रहे हो नहीं समझ रहे तो समझो चलो अभी जा रहा है मैं काय याचे बहिणी बीचवर आलो त्यांना वाटतं काय खेळणाच खेळते मी आता काय बघू शकता काहीच कसा फुल मजा आहे बीचवर फुल पब्लिक पण आहे काय बनवलं आहे मोठू पटलू मोटू आहे होते एक मोटू गोवा वाइब्स फुल एंजॉय भाई इधर है पूरा सी बिशियन गोवा वाइब्स कलिंगड बीच पोरा जेवायला बसलीन पोरांना पाणी पाहिजे बिस्लरी आणि रोहन आणि मी आलोय बिस्लरी नेवाला रोहन आपल्याला गोव्यान कितीला पडली बिस्लरीचा पॉकेट 200 एक नंबर म्हणजे आपल्या इथं चिन्नरमध्ये 180 आहे इथं फक्त 20 रुपये एक्स्ट्रा आहे काय वांधा नाही चला आता पोरा आतमध्ये जेवायला बसली किंवा आमचा विल्ला आहे गेल्या वर्षी पण आम्ही इथंच होतो बघू शकता आमचा गेल्या वर्षी इथं होता आमची रूम आता इथं आहे आम्ही बुकिंग हीच केली ती पण आम्हाला या रूममध्ये उद्या टाकतील चला आता ॲडजस्ट केला आम्ही तसंच त्याला चला आता मस्तपैकी जेवतोय चिकन थाली त्याच्यानंतर मिळतो तुम्हाला काय चिकन बिकन दबवला फाडला सर बेकार काय तिखट आहे चिकन थाली बेकार का सुका बिकाय जेवलास का काय तिकट लागते आवरा मग तोंडावर मारायची ना ते चिकन वाल्याचे घरात काय करशील काय जेवण तारा आहे चला आता खाऊ जाऊ तसाच विषय नाही मी ना खाला आता जेवते खाईल भाई खाईल राईस काय लागता मस्तपैकी जेवते आता बघा पोरा जेवून झालेला आहे पोरांचा म्हातारी जेवतय चिकन अंडी आणि वेगळा बघा सगळा रस्सा सगळा मिक्स एसी बीसी सगळी ऑन आहे फुल जल्लोष फॅन बिन बेडरूम फुल हाडमध्ये बाहेर आता जेवते त्याच्यानंतर मिळतो तुम्हाला कारण लय भूक लागेल पोरांचा जेवण झालेला आहे बघू शकता काय लोणचा भाऊ कसला आहे तो आई शपथ लोणचा आहे की चिकन आहे हो चिकन आहे बाई चिकन मस्तपैकी जेवलो जाम बेकार वांगाल काम होता कारण लय तिकीट होता रातची पण झोप बाकी होती मस्तपैकी आता झोपतून एसी बीसी ऑन केलेली आहे मस्त आरामात झोपतून 2-3 तास नंतर संध्याकाळी डबल आपला ब्रिजर दौरा चालू झोपणशी उठलो आणि सगळेजण चाललो आम्ही मार्केटला कारण की प्रायव्हेट जवान असतं लय तिकीट असतं परवडत नाही म्हणजे बेकार वांगाल काम असतं आपल्या हाताचा जवान तो एकदम टेस्ट लागतं त्याच्यामुळे चाललो मार्केटला चिकन भाजी अंडी काहीतरी खाण्याला चला आता दुपारी जेवलो ना इतका तिखट होता हिशोबाच्या वरती पार्सल सगळे जेवण टाकला कोणचं पैसे वाया गेले ते म्हणून चालू ना मग पोराही जबाबदारी घेतली आता सगळं जेवण बनवतेच होता चला आता मार्केटला गेल्यावर मिळतो तुम्हाला मच्छी मार्केटला आलो सगळा मच्छी मार्केटमध्ये सुपडा साफ आहे कोण नाही 2-3च फक्त कोल्हे त्यांचा काय मावरा पाटला नाही म्हणून आम्ही चिकनच घेतला आहे 3 किलो वेगळा अंडी बिंडी घेऊ आणि CCP आणि जाऊ रूमवर त्याचा जेवण बनवायला गाईच सगळा सामान घेऊन झालेला आमचा कांदा बटाटे CCP आणणं चेरी कांदा बटाटी चिकन कालची पेटा द्राक्ष सगळं सामान घेतलेलं आहे सिद्धेश CCP बोललो कशी आयटम आहे आपला CCP म्हणजे आपल्याला जास्त माहिती नाही
पण त्याच्यात चीज असते, द्राक्ष असतात, अननस असते आणि चेरी असते. चेरी ते खाताना कसं वाटतं? खाताना कसं वाटतं? आता आपल्याला नाही माहिती, ते एकदम सॉफ्ट आयटम आहे. कसलाच टेन्शन नाही त्या खाताना. आपल्याला एकदम- माहिती नाही. एकदम पण भारी असा वाटतं आता खाताना. झाला विषय का चेरीच काय भेटत नाही. चेरी भेटेल शोधून काढू आपण, चांगला गोवांच्या भेटलाय. शोधून. चेरी भेटत नाही. चला आता सगळं सामान घेऊन झालेलं आहे. फक्त आम्हाला चेरी घ्यायची बाकी राहिली, ती पण आम्ही पैदा करू गोव्यात. शोधून काढूच कॉन्सेप्ट कुठं आहे. हा बघा इथं हुक्का बिक्का बघू शकता कसला आहे. एक नंबर भाई. चला आता चाललो रूमवर. जाता जाता चेरी भेटली तर चेरी घेऊ. काहीच बघू शकता आपल्याला जेवायला चिकन शिजवत ठेवलेलं आहे. दुपारचा चिकन जाम तिखट होता, यो मस्त कमी तिखटवाला बनवलेला आहे प्रणयनी. आणि इकडं पकोडं काढू आणि इकडं काजी बेटा तळलेला आहे, तवण फ्राय एक नंबर. चला आता लवकरच चिकन शिजेल आमचा. चिकन शिजल्यावर राईस ठेवू, त्याच्यानंतर राईस शिजल्यावर पकोडं काढू मस्त एक नंबर पद्धतशीर. लाईटा बघू शकता, फक्त लाईटा काहीच. गोवा बीचवर कलिंगड बीच गोवा एक नंबर. कुत्रा पण चाललाय मजा घ्यावाला. चला लाटा पण बघू शकता काहीच. फुल आल्या लाटा. फुल एन्जॉय, फुल एन्जॉय गोवा जबरदस्त. प्रणय मुंबईकर फुल एन्जॉय. आता आमचं पार्टनर गेलं पुरं. हे बघा जापनीज पीस आहे, जापनीज पीस, रशियन जापनीज पीस बघू शकता. काय याचे ना फुल एंजॉय. गोवा बोले तो बादशाह लोग का धंधा और कुछ नहीं.